तर नमस्कार मंडळी, मी तुम्हाला सांगितलं होतं आपला भंडारा आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे. खूप मोठा कार्यक्रम आहे. त्यासाठी आम्ही ट्रॅव्हल्सचं तिकीट वगैरे बघितलं, पण काही सीटच नव्हते अवेलेबल. त्यामुळे आम्ही कसंबसं कॅबिनमध्ये बसून आलो हो. आणि फायनली खूप कंबर दुखत होती ते कॅबिनमध्ये बसल्यानंतर. पण एक दिवस कॅबिनचा आनंद घेऊन आमची पाठ खूप खूप दुखायला लागली होती. रात्री खूप वेळ झाला होता आणि ही माझ्या मांडीवर मान टाकून झोपले होते. त्यांना पण खूप त्रास होत होता. 3:44 झाले होते, तरी पण मला झोप येत नव्हती. मग शेवटी काय गाणे ऐकत ऐकत पोचलो हो आपण संभाजीनगरला. संभाजीनगरला यांच्या मामाकडे गेल्यावरती बघा मुलं कशी लाजत होती. यांना ब्लॉगमध्ये यायचं म्हटल्यावर खूप म्हणजे आनंद तर होत नाही, पण यांना आवडत पण नाही. नंतर आपण आंघोळ बिंघोळ केली होती बुवा आणि नंतर हे पक्षी बघितले. आता हे पक्षी कोणते आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि ही आमची सरस्वती. सरस्वती म्हणजे आमच्या मामाच्या घरची गाय. आणि बघा यांच्याकडे कसले भारी भारी झाड आहे, फळांचे, फुलांचे. आणि सर्व हे गुलाबाचं झाड तर माझ्या उंचीपेक्षा मोठं होतं. मी पुढे दाखवतेच तुम्हाला. पण त्याला आलेले गुलाब बघून माझं मन पण गुलाबी गुलाबी झालं होतं. आणि नंतर बघा माझ्या हाईटपेक्षा पण मोठं ते गुलाबाचं झाड होतं हो. आज तर मी माझ्या भाषेत बोलते म्हणून कोणी हसायचं नाही आणि व्हिडिओला बिना लाईक दिल्याशिवाय जायचंच नाही. आज माझ्यासाठी 1 लाईक तर बनतोच. नंतर यांनी गाईला चारा आणला होता आणि तो चारा आम्ही आतमध्ये ठेवला. नंतर पाहुणे येत होते तर स्वयंपाकाची तयारी चालू होती. मला करून बसून दिलं होतं पोळ्या बनवायला, की तू पोळ्या बनव म्हणून. नंतर शेंगदाणे वगैरे, कारण आज दिवसभर काम चालूच होतं. उद्या भंडारा आहे त्यामुळे घरात खूप साऱ्या बायका जमल्या होत्या. बघा मिरच्याचे नाकणं वगैरे काढत आहे आणि किती सारा पसारा झाला आहे. हे बघून मलाच वाटलं कशाला आले मी इथं, घरीच बरे होत्या ना, इथं खूप सारं काम करावं लागते. नंतर मी शेंगदाणे वगैरे भाजत होते. नंतर संध्याकाळच्यालाही पिठलं बनव आणि आम्ही जेवण केलं. आम्ही साईडला जाऊन बसलो आणि माझ्याकडे एक महत्त्वाचं काम दिलेलं होतं. ते म्हणजे ते देवासाठी हार बनवायचे आणि हे काम मला खूप आवडतं मनापासून. त्यामुळे मी पण घेतलं मग ती जिम्मेदारीनं काम आणि केलं पूर्ण. माझं पिल्लू त्यामध्ये कपडे काढून बसलं होतं. तिला खूप गरम होत होतं त्यामुळे. आणि बघितल्यावरती हसते. तिला खूप आवडतं कॅमेऱ्यासमोर यायला. तर असं